मित्रांनो, जय भीम. मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या या महत्त्वाच्या व्याख्यानामध्ये. आज महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. तो विषय असा आहे की ओबीसी राजकारणाचे भवितव्य. मुळातच गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतोय की ओबीसी हा राजकारणात सगळ्यात मोठा असलेला समाज असताना सुद्धा तो राजकारणात केंद्रबिंदू होत नाही आहे. आणि तो केंद्रबिंदू न झाल्यामुळे एकूणच त्याच्या ज्या समस्या असतील, मग ते जातीगत जनगणनेच्या समस्या असतील, एकूण त्यांच्या आरक्षणाच्या संदर्भातल्या समस्या असतील, तर या पूर्णपणे सुटताना आपल्याला दिसत नाही. आणि ज्या पद्धतीने ओबीसीचं राजकारण उभं राहायला पाहिजे, जेणेकरून त्यांचं जे काही प्रतिनिधित्व या देशामध्ये आहे लोकसंख्येच्या प्रमाणात, ते त्यांना मिळालं पाहिजे आणि त्यातून त्यांच्या राजकारणाची वाटचाल पुढे गेली पाहिजे. जर या देशामध्ये जर आपण म्हणतो की जवळपास 50% हा ओबीसी समाज आहे, 52% जर ओबीसी समाज आहे, तर अर्थातच त्याला तेवढं पुरेसं प्रतिनिधित्व भेटलं पाहिजे. मग ते राजकारणात असेल, ते समाजकारणात असेल आणि ते एकूणच ब्युरोक्रेसी असेल. तर या भागामध्ये जर त्याला प्रतिनिधित्व मिळत नसेल, तर या देशाच्या राजकारणामध्ये किंवा संसदेमध्ये जोपर्यंत ओबीसींचा आवाज बनणार नाही, तोपर्यंत हे शक्य नाही. आणि म्हणून ओबीसी राजकारणाचं भविष्य त्याचं भवितव्य आपण कसं बघतो, हा महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून आजच्या या दिवशी आपण या विषयावर चर्चा करणार आहोत. या आजच्या व्याख्यानासाठी माझ्यासोबत बहुजन संघटकशी जुळलेल्या ज्या आहेत त्या डॉक्टर लता प्रतिभा मधुकर. डॉक्टर लता प्रतिभा मधुकर या गेल्या अनेक दिवसापासून बहुजन संघटकवर आपल्याशी संवाद त्या साधू शकल्या नव्हत्या. कारण त्या अगोदर त्या नियमितपणे अनेक विषयांवर त्यांची जी अभ्यास असेल, त्यांची जी मतं आहेत, ही एकूणच आपल्यासोबत त्या शेअर करायच्या, आपल्याशी संवाद साधायच्या, आपल्याला सांगायच्या. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी त्यांचा एक ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे अतिशय जास्त त्यांच्या म्हणजे फ्रॅक्चर झालं त्यांचं आणि त्यामुळे त्या उठू शकत नव्हत्या. त्यांना चालता येत नव्हतं. अनेक समस्यांशी त्या झुंजत होत्या. परंतु त्या जशा ठणठणीत व्हायला लागल्या, त्यांना बरं वाटायला लागलं. अजूनही त्या पूर्णपणे बऱ्या नाही आहेत. त्यांना अजूनही चालता येत नाही आहे. अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांना लोकांशी संवाद साधणं फार महत्वाचं वाटलं आणि म्हणून त्या आज नियमितपणे बहुजन संघटकशी अर्धा तास का असेना, पण त्या बोलणार आहेत आणि आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे त्यांचं एक आम्ही या निमित्ताने एक त्यांच्या आरोग्याबद्दल शुभचिंतन करतो, मनोकामना व्यक्त करतो, शुभकामना व्यक्त करतो की त्या लवकरात लवकर पूर्णपणे बऱ्या व्हाव्यात. आणि त्यासोबतच त्यांचा जो काही अभ्यास चालू आहे, त्याला गती मिळावी या आम्ही शुभकामना व्यक्त करतो आणि त्यांना मी विनंती करतो की आजच्या या महत्त्वाच्या विषयावर सध्याच्या मराठा ओबीसी राजकारण आपल्याला पेटत असताना आपल्याला दिसतंय. आरक्षणाचा मुद्दा असेल, एकूण सुप्रीम कोर्टात असलेले निर्णयांचे मुद्दे असतील आणि एकूणच या त्या प्रमाणात ओबीसींची राजकारणामध्ये असलेली अ, आवश्यकता किंवा ओबीसी म्हणून त्यांना पुढे येणं पक्षीय पक्षीय अजेंड्यापेक्षा ओबीसींचा अजेंडा घेऊन पुढे जाणारा राजकारणाचं भवितव्य काय असलं पाहिजे, यावर मी विनंती करतो की डॉक्टर लता प्रतिभा मधुकर यांनी त्यावर प्रकाश टाकावा आणि आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद राहुल. खूप दिवसांनी मी आले, 4 महिने झाले. पण बहुजन संघटनेचे बाकीचे कार्यक्रम मी बघते आहे आणि इथं असं लक्षात आलंय की जो कालावधी आता होता हा मधला, ज्याच्यामध्ये अनेकांनी खूप काम केलं आणि मुख्यतः पिछडा, आदिवासी, दलित, अल्पसंख्याक या सर्व घटकांसोबतच ट्रान्सजेंडर समूह या सर्वांना एकत्र आणण्यासाठी एक मोठा प्रयास 2024च्या लोकसभा निवडणुकांच्या काळामध्ये झाला. आज लोकसभेतले आणि राज्यसभेतले सेशन सुरू झालेले आहे. पावसाळी अधिवेशन आणि पहिलं अधिवेशन सुरू झालंय. या पार्श्वभूमीवर मी बहुजन संघटनेच्या सर्व श्रोत्यांशी, दर्शकांशी संवाद साधते आहे.
तर जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, जय तारा, गुलगुलान गुल त्योहार, अजय संविधान आणि सर्वांना जिंदगी. मला असं वाटतं की माझा आवाज इको होतोय. एक एक कुठलं तरी मला बंद करावं लागेल का? दोन दोन आहेत का? इको होतोय माझा आवाज. हॅलो, आता ऐकू येतंय का? हॅलो, हा, व्यवस्थित येतोय आता आवाज. हा आता हा. तर जातीगत जनगणना आणि हा मुख्य मुद्दा यावेळच्या इलेक्शन मध्ये खूप प्रभावी ठरला. आजचा विषय माझा ओबीसी आणि त्यांचं राजकीय भवितव्य किंवा ओबीसीचं राजकारणामधलं स्थान असं जरी असलं तरी सर्वात पहिल्यांदा मला असं वाटतं सर्वांचं मी अभिनंदन केलं पाहिजे जे निवडून आले, ज्यांनी विरोधी पक्षामध्ये आपली जागा पूर्णपणे पक्की केली आणि जो एक वेगळा आणि अतिशय ज्याला म्हणू ओव्हर कॉन्फिडन्स हा मोदी गटाला होता. त्या गटाला बीजेपी आणि RSS ला एकूण आवाज करत करत आज जे लोक संसदेमध्ये पोहोचले त्यांनी लोकसभेच्या सुरुवातीपासूनच आपली पकड संपूर्णतः अधिवेशनावर केल्याचं आपल्याला दिसून येतं. विरोधी पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी हे जेव्हा बोलले तेव्हा राहुल गांधींनी अनेक गोष्टींचा उहापोह केला आणि मुळामध्ये आज ज्या समाजाबद्दल हे चित्र उभं करण्यात येत आहे तो समाज आहे ओबीसी हिंदू समाज, बहुजन हिंदू समाज आणि हिंदू समाज, प्रस्थापित हिंदू समाज. सनातनी हिंदुत्ववाद्यांनी ज्या पद्धतीचे गेल्या 2014 पासून ते आताच्या काळापर्यंत ज्या पद्धतीने 2024 या 10 वर्षात या दशकामध्ये जो एक पूर्ण बागुलबुवा उभा केला आणि त्या बागुलबुवामध्ये लक्षात घेण्यासारखे की खूप जनता बोलली त्या बागुलबुव्याला. त्यांना वाटलं जय श्रीराम नारा दिला तर किंवा द्वारकेमधला कृष्ण काढला तर किंवा आता स्वतः एक अंधश्रद्धा म्हणजे अंधभक्त तर त्यांचे होतेच पण स्वतः अंधश्रद्धा बनवून मोदीजी स्वतःला म्हणायला लागले की ते बायोलॉजिकल नाहीये, ते जैविक नाही. म्हणजे जी कल्पना विराट पुरुषाची वेदांमध्ये केली गेली आहे ती कल्पना ते आता पुन्हा मांडायला लागलेत. म्हणजे RSS हे जी पिल्ल सोडलेली आहेत ही पिल्ल नेमकं काय करतात आहे शिक्षणामध्ये विद्यापीठांमध्ये मनुस्मृती लावण्याचा जोर आला आणि तो आपल्याला दिसतो की पुणे विद्यापीठामध्ये अथर्व शीर्ष लावणं, मनुस्मृती आतमध्ये एंट्री करणं, ज्याच्याबद्दल आपण संपूर्णतः त्याच्या विरोधामध्ये लढे दिले, एक सामाजिक क्रांती केली. जितकी राजकीय क्रांती 1947 मध्ये आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते 1947 मध्ये या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य सुद्धा नाकारण्याची जी मजल या इलेक्शन मध्ये मोदी पक्षाने म्हणजे मोदी पक्ष याच्याकरता म्हणते की या पक्षाचा स्वतःचा आवाज नसताना नाहीये, या पक्षामध्ये फक्त आवाज आहे तो म्हणजे फक्त सनातन्यांचा आणि मोदी किंवा शहा जे म्हणतील त्यांचा असा आवाज झालेला आहे. दुसरं म्हणजे या पक्षाने अर्थकारण, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक कारण या संपूर्ण याच्यामध्ये विश्वव्यापी ज्या पद्धतीचा धर्मांध एक पूर्ण ओघ चालला आहे त्या धर्मांधतेच्या लाटेमध्ये स्वतःचे हात तर मिसळले पण एकीकडे ही जी अफूची गोळी आहे जय श्रीराम नावानी ही अफूची गोळी देऊन डिमॉनिटायझेशन घडवलं. त्यांनी संपूर्णतः लोकांच्या खिशातले पैसे काढले, स्त्रियांनी जे डब्यात जमवलेले आपल्या श्रमाचे पैसे होते ते काढून टाकले. त्यांनी ज्या पद्धतीने एक संपूर्ण शेतकरी घरांवर आणि शेतकऱ्यांच्या शेतांवर आणि शेतकऱ्यांच्या पिकांवर बळवंट फिरवला, त्यांनी त्याला मूल्य मिळू दिलं नाही. जे उत्पादक आहेत जे सर्वात जास्त ओबीसी समाजातून येतात त्याच्याबद्दल तर मी बोलतेच आहे, मी दरवेळेला बोलते की एकूण संपूर्ण समाजामध्ये 3743 जाती या पिछड्या वर्गात येतात, पसमंदा मध्ये येतात आणि पसमंदा म्हणजे पिछडा ओबीसी मध्ये येतात.
यावेळेच्या संपूर्ण राजकारणामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट आपल्याला समाजवादी पक्ष अखिलेश यादवांच्या याच्यामध्ये एक घोषणा दिसते आणि ती घोषणा उत्तर प्रदेशमध्ये खूप महत्वाची ठरली, बिहारमध्ये महत्वाची ठरली आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसतं की अयोध्येतला जो पराभव आहे, जो या बीजेपी सरकारला सहन करावा लागला, तो पराभव खूप महत्वाचा ठरतोय या पार्श्वभूमीवर. या पार्श्वभूमीवर पिछडा आणि अल्पसंख्याक आणि दलित असा जो PAD अशा पद्धतीने जो फॉर्म्युला अखिलेश यादवांनी वापरला, त्याच्यामध्ये ओबीसी हे सर्वात जास्त ओबीसी संख्येने निवडून आलेले आहेत समाजवादी पक्षामध्ये. हा फॉर्म्युला वापरला आहे. दुसरीकडे आपल्याला लक्षात येतं की कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कुठल्याही अगदी सरकारला सुद्धा जे मागच्या काळात होतं आणि मग लोकसभेच्या निवडणुकीत उतरल्यावर त्यांनी पुन्हा सरकार बनवण्यासाठी ते आले, तेव्हा त्यांना हा मुद्दा सोडता आला नाही. एक महत्वाचा मुद्दा होता जो सर्व पक्षांनी विरोधी पक्षांनी बोलून सशक्त करण्यासाठी कंबर कसली. भारत जोडो यात्रा असेल किंवा इंडिया आघाडीत असेल किंवा सगळ्या वंचित बहुजनांनी मिळून कंबर कसून संविधान संरक्षणाचा एक संपूर्ण मोठा लढा या काळात दिला. हा राजकीय लढा आहे. हा लढा अक्षरशः मोर्चे काढून झालेला नाहीये. हा लढा लोकांच्या जनमानसामध्ये संविधान पेरणी करणं अशा पद्धतीचा लढा झालाय. हा एक सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अस्मितेचा आणि अस्तित्वाचा लढा आहे. हा लढा समावेशीकरणाचा लढा आहे. हा लढा सांस्कृतिक क्रांतीला तेवढंच महत्व 1947च्या आधीपासून ब्रिटिश जेव्हा इथे आले तेव्हा त्याच्या आधी जी पूर्णपणे ब्राह्मणवादी हिंदुत्व धर्मांधवादी, ज्याला हिंदुत्व शब्द तेव्हा वापरलाच जात नव्हता, हा ब्राह्मणवादी सनातनवादी गुलामी जी आहे मनुस्मृती आधारित किंवा पुष्यमित्र शृंगाच्या आधारित ज्या पद्धतीने संपूर्ण तथागत गौतम बुद्धाची पावलं इथे राहणारच नाही अशा पद्धतीने काटछाट करून दैवतीकरण करण्यात आलं होतं. या सगळ्याला आव्हान करत पहिल्यांदा या देशामध्ये कुठल्याही प्रकारची व्यक्ती जी जन्माला आल्याबरोबर या देशाची नागरिक होते, या देशात जन्माला आल्याबरोबर एवढेच नव्हे तर तिला 18 वर्षाचं झाल्यावर मतदानाचा अधिकार मिळतो. नागरिकत्व म्हणून जन्माला आल्यानंतर जेव्हा नाव चढतं, जन्म बर्थ सर्टिफिकेट तयार होतं, तेव्हा या देशातल्या सगळ्या योजना, बालक योजना असतील, त्या आईच्या नावाच्या मातृत्वाच्या योजना असतील, तिला मिळणाऱ्या सगळे जे अधिकार आहे हे संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार ती कुठल्याही जातीची असो, धर्माची असो, तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, पंथाचा असो, वर्गाचा असो, लिंगभावाचा असो, तो किंवा ती कुठल्याही सक्षमतेच्या निकषांवर वेगवेगळे असतील, अपंग असतील, विकलांग असतील, सक्षम असतील, अशा वेगवेगळ्या निकषांवर असतील, ते भाषांच्या निकषांवर वेगवेगळे असतील, प्रदेशांच्या निकषांवर वेगळे असतील, प्रांतांच्या निकषावर वेगळे असतील, पण ते सगळे वी द पीपल ऑफ इंडिया आहे. याच्यावर या देशातल्या आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा भर होता. मग वी द पीपल ऑफ इंडिया मध्ये जेवढे सगळे घटक आहेत त्याच्यामध्ये एक संपूर्णतः 82% जनता ही पाठीमागे ठेवली जाते. ही विकासामध्ये तिची गणना होत नाही. या 82% जनतेमध्ये 41% स्त्रिया, म्हणजे अर्ध आकाश पेलणाऱ्या या ज्या स्त्रिया आहेत, या स्त्रिया, आणि जो बाकीचा आपण 18% धरला तर या 18%मध्येही वैश्य, क्षत्रिय किंवा सवर्ण आणि उच्चवर्णीय जे लोक येतात आहेत त्याच्यामधल्याही स्त्रिया ह्या जवळपास शूद्रांमध्येच गणल्या जातात. त्यांना ओबीसी घटकामध्ये ठेवलं जात नाहीये कारण त्यांना एका विशिष्ट पद्धतीने, विशिष्ट जातीमध्ये आणि धर्मामध्ये जन्म मिळाल्यामुळे त्यांना प्रिव्हिलेज मिळाले, त्या लाभार्थी आहेत. आणि त्या लाभार्थी असल्या तरी त्यांच्यावर जेव्हा व्हायलन्स होत आहे किंवा त्यांच्यावर ज्या पद्धतीची हिंसा होते, ती सरकारी असेल, ती राजकीय असेल, ती सामाजिक असेल आणि विशेषतः ती कौटुंबिक असेल, तर त्याच्याबद्दलच्या ज्या सगळ्या चळवळी झाल्या त्या 1947 पासूनच्या आतापर्यंतच्या काळापर्यंत झालेल्या चळवळी आहेत. या चळवळींमध्ये विशेषतः इश्यू बेस्ड पर्यावरणवादी चळवळी सोडल्या, विकासाच्या चळवळी सोडल्या, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या वगैरे अशा सोडल्या, तर या मुद्दे आधारित चळवळी आहेत. पण मुद्दे आधारित चळवळी नसून अस्मिता आणि अस्तित्व आधारित ज्या चळवळी आहेत त्याच्यामध्ये
दलितांची, म्हणजे आता दलित म्हणतात की आंबेडकरवाद्यांची, दलितांची चळवळ, बहुजनांची म्हणजे ओबीसीची चळवळ, स्त्रियांची चळवळ, मुस्लिम अल्पसंख्याक गटाची चळवळ, ख्रिश्चन पर्सनल लॉच्या संदर्भात आणि ख्रिश्चनांचे अल्पसंख्य म्हणून असणारे अधिकार याच्याबद्दलची चळवळ, या सर्व चळवळी या सामाजिक क्रांतीच्या फुले, शाहू, पेरियार, आंबेडकर या पूर्ण विचारसरणीला धरून या देशामध्ये झालेल्या सामाजिक क्रांतीच्या 19व्या शतकातल्या जी क्रांती करण्याचा प्रयत्न झाला, त्या क्रांतीतून जे जे काही आपल्याला हातात आलं त्याच्या पुढची पाऊलवाट आपल्याला 1947 पासून ते आतापर्यंतच्या सामाजिक चळवळीमध्ये दिसते. मग याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की 341 342 मध्ये प्रवर्ग जे तयार झाले त्या प्रवर्गांना, ज्यांना पाठीमागे ठेवण्यात आले, ज्यांना संपूर्णतः सगळ्या विकासामधले सगळे अधिकार नाकारण्यात आले, त्यांना ज्या पद्धतीचे हीन काम दिले होते त्या हीन कामातून त्यांना निघून शिक्षण, रोजगार सगळ्या ठिकाणी समान संधी उपलब्ध व्हाव्या असं जेव्हा संविधान म्हणतं, तेव्हा त्या संविधानाच्या अंतर्गत या सर्वांना शिक्षणाच्या, रोजगारीच्या, एवढंच नव्हे तर त्यांना जगण्याच्या हक्काच्या समान संधी मिळाव्या म्हणून जे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या त्या आपल्याला विद्यापीठात दिसायला लागल्या, त्या आपल्याला शिक्षण क्षेत्रात दिसत होत्या, त्या आपल्याला रोजगारात दिसायला लागल्या, त्या आपल्याला कंपनीत दिसायला लागल्या, त्या आपल्याला कारखान्यात दिसायला लागल्या, त्या आपल्याला बेकारी निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या सगळ्या याच्यामध्ये दिसायला लागल्या, शेतीमध्ये दिसायला लागल्या. म्हणजे शेतमजूर आणि शेतकरी यांचं जे मालकी म्हणूनच नातं होतं त्याच्यामध्ये जात आडवी येत होती, तिथे आता जातीच्या आधारावर शोषण चालणार नाही, लिंगभावाच्या आधारावर शोषण चालणार नाही, अशा पद्धतीच्या समाजाची पुनर्रचना 1947 नंतर व्हायला लागली होती. ही जी पुनर्रचना, या पुनर्रचनेमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अनेकांनी खूप मोठं काम केलं आणि त्याच्यामध्ये पूर्णतः बीजेपी आणि RSSचा हा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यांनी 2014 पासून अतिशय कुरापती करणं सुरू केलं आणि ज्यांनी विकासाच्या वेगवेगळ्या भाषा तयार करायला सुरुवात केली होती, संपूर्णतः इथला विषमतेच्या आधारावर असणाऱ्या समाजाला समानतेच्या पातळीवर, समतेच्या पातळीवर आणण्याचा एक संपूर्णतः 2014 पर्यंत, 1947 पासून ते 2014 पर्यंत जो कालखंड होता, त्या कालखंडामध्ये जे काम उभं राहिलं होतं त्या कामाला संपूर्णतः एक खीळ घालण्याचा प्रयत्न या मधल्या काळात झाला आणि त्याच्यामुळे असं झालं की 1990 नंतर जो ओबीसीचा लढा उभा राहिला होता, मंडलनी जी मंडल आयोग लागू करण्यासाठी जो म्हणजे जे प्रधानमंत्री VP सिंग यांनी पुढाकार घेतला होता त्या काळामध्ये काँग्रेसची पण धारणा पिछड्यांना आपण आरक्षण देऊ नये असं होतं आणि त्यावेळेला अनेक विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर कळलं की अगदी राजीव गोसावी सारख्या मुलाला कळले, नंतर गोस्वामी सारख्या, की आपण सुद्धा ओबीसी मध्ये येतोय आणि हे आरक्षण जे आहे ते आरक्षण हे आपल्या केवळ आर्थिक निकषांवर नसून हे सांस्कृतिक आणि सामाजिक आणि विशेषतः या देशामधल्या ज्या धार्मिक रूढी रिवाज आहे याच्यामध्ये आपल्याला गुंतवून मागास म्हणून आपल्याला अनेक हक्क नाकारले. त्याच्यामध्ये अगदी मंदिरामध्ये जाण्यापासूनचे हक्क असतील, ते शाळेत जाण्यापासूनचे हक्क असतील, बरोबरीने शिकण्याचे, बरोबरीने बसण्याचे असतील, पाणी भरण्याचे असतील, स्वतःच्या घराच्या पासून सांडपाण्याची नाली दूर असण्यापासून असतील, घरामध्ये सगळ्या व्यवस्था असणं, शौचालय असणं याच्या असतील, किंवा शौचालयासाठी जेव्हा बाहेर जावं लागतं तेव्हा ते शौचालय कोण साफ करेल आणि कोणती मुलं वर्गात येतील आणि कोणती मुलं वर्गात येणार नाही, अशा पद्धतीचे जे सगळे निकष होते हे निकष तोडून काढण्यामध्ये जे मोठी वाटचाल झाली ती या अस्तित्व आणि अस्मिता आधारित चळवळींनी केली. ज्या स्त्रीला मारहाण होत होती, हुंड्याच्या नावावर असेल, बलात्कार केले जात होते, तिने पूर्णपणे कोर्टामध्ये ती गेली, संविधानाच्या आधारावर, घटनेच्या आधारावर तिने अधिकार मागितले, आपल्या आईचं नाव आपल्या नावामध्ये असलं पाहिजे, ही लढाई सुरू झाली. एवढंच नव्हे तर पर्सनलीच पॉलिटिकल ही लढाई सुरू झाली. या सर्वांमध्ये काय झालं की अस्तित्व आणि अस्मितेच्या लढायांमधले जे घटक आहेत त्यांना सगळ्यांना वाटत होतं की आपण संपूर्णतः सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये लढणारे सर्वजण एक आहोत. पण हे एक एकक नव्हतं, कारण ज्या वेळेला मंडल आयोग आलं त्यावेळेला कमंडलू आणि मंडल यांची जी लढाई सुरू झाली आणि बाबरी मस्जिदचा मुद्दा करून मुसलमानांच्या विरुद्ध रान पेटवलं गेलं, तेवढंच पूर्णपणे ओबीसी समूहाला तुम्ही हार विकता, ते मंदिराजवळ विकता,
तुम्ही तांब्याची भांडी विकता त्या मंदिराजवळ विकता, म्हणून तुम्ही मंदिरामध्ये तुमचा राम वाचला पाहिजे आणि मुसलमानांच्या विरोधामध्ये, कारण मुसलमान हे कारागीर आहेत आणि तुम्ही पण कारागीर आहेत, तर मुसलमानांना तुमचं उत्पन्न जाता कामा नये, असा एक विखारी संदेश भरत भरत एक संपूर्णतः बागुलबुवा आणि एक खोटा शत्रू तयार करण्यात आला. जो शत्रू पाकिस्तान विरुद्ध भारत या क्रिकेट मॅच मध्ये दिसतो. कुठेही पाकिस्तान शब्द आला की एक पूर्णपणे तरुण भडकतो. कुठल्याही ठिकाणी आज आपण जर कुठल्या सिरियल्स बघितल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या देशामध्ये पाकिस्तानी सिरियल्स किंवा ज्या इतर मुस्लिम कंट्रीज आहेत त्याच्यातल्या सिरियल्स कमी येतील, कमी दाखवल्या जातील. आपल्याला अशा पद्धतीने त्या माध्यमातून आपल्याला ती माध्यमं आपल्याकडे दाखवली जात नाही. आपल्याला असं लक्षात येतं की त्याच्यावर बंदी आणली गेली आहे. जितकी भारतातल्या सामाजिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीवर बंदी आणली गेली. आताच तुम्हाला माहितीये की एकीकडे अरुंधती रॉयला पुरस्कार मिळाला, एवढा मोठा हेरॉल्ड पेन पिंटर यांच्या नावाचा, आणि तो पुरस्कार मिळाला, पण तिच्यावर UAPAच्या अंतर्गत केसेस लावण्यात आल्या. ह्या ज्या संपूर्ण म्हणजे हे जे सगळं वातावरण आहे, अजूनही आपल्याला दिसतंय की कित्येक लोकांना ज्यांना ठेवण्यात आलंय तुरुंगात त्यांना सोडण्यात आलेलं नाही. वरवर सुद्धा भारद्वाज अगदी म्हातारे झालेत आणि त्यांची अतिशय खराब परिस्थिती झाली, त्या काळात त्यांना सोडण्यात आलं. आनंद तेलतुंबडेंना नंतर सोडण्यात आलं. हा जो सगळा संपूर्ण परीघ आहे, या परिघामध्ये मग सगळे विचार करत असतील की मॅडम जे बोलतात आहे तिथे ओबीसी कुठे आहे. ह्याच्यामध्ये हे जे सगळे जे बोलतात आहेत, या सर्वांच्या मते ओबीसी हा फुले आंबेडकरवादी घटक म्हणून ते बघतात. ओबीसीच्या संपूर्ण राजकारणाला आणि मंडल आयोगाने जे काही संपूर्णतः 11 निकष ठेवले आणि मंडल आयोगाच्या आधारावर जे आरक्षण पिछड्यांना मिळायला पाहिजे, याच्याकरता या संपूर्ण दलित चळवळीपासून ते ओबीसी चळवळीपासून ते स्त्रियांमधल्या ओबीसी दलित घटकापासून एकीकडे सहमती होती. पण दुसरीकडे चळवळीमधलं अंतरंगातलं सुलगटून बघितलं तर ओबीसी ह्या नावाने हे लोक घाबरत होते. आता ओबीसी ह्या नावाने का घाबरतात याचं एक विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. ओबीसी हा आज पहिले मी राजकीय आधारावर तुमच्याशी बोलते. ओबीसी हा राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील मुद्दा झाला या वेळच्या लोकसभा निवडणुकीत. अनेक ओबीसी आघाड्या उभ्या राहिल्या. त्याच वेळेला ओबीसी स्त्रियांनी पण स्वतःचं अस्तित्व दाखवण्यासाठी, जसं मी ओबीसी महिला राजकीय आघाडीचे संस्थापक अध्यक्ष आहे, त्याच्याकरता ओबीसी राजकीय आघाडीचे श्रावण देवरे यांनी पुढाकार घेतला होता आणि मग या जवळपास 150 स्त्रिया आहेत की ज्या स्त्रिया ओबीसी महिला राजकीय आघाडीशी त्यांच्या संघटना, त्यांच्या ओबीसी संघटना, त्यांच्या सत्यशोधक संघटना, त्यांच्या फुले आंबेडकरवादी संघटना याच्यातून त्या जुळलेल्या आहेत. अजून त्याला आकार आलेला नाही. पण या काळात हे घडलं ते महत्वाचं आहे. हे घडलं याच्याकरता की ओबीसी हा शब्द खूप जादूसारखा मोदींनी 2014 मध्ये वापरला. खरं तर मोदी ओबीसी नाही हे सिद्ध झालं. ओबीसी चायवाले पण नाहीत, ते उत्पादक त्याच्यातून येत नाहीत तेही सिद्ध झालं. त्यांचा व्यापाऱ्यांशी खूप घनिष्ठ संबंध आहे. मग तो बुलेट ट्रेन पासून असेल किंवा इथून अदानी अंबानीला संपूर्णतः त्यांना सगळी कर्जमाफी करत त्यांचे सगळे कारखाने आणि सगळ्या इथल्या जंगल जमिनी त्यांच्या ताब्यात देण्याचं असेल, इथली रिझर्व्ह बँक गहाण ठेवणं असेल, या संपूर्ण आर्थिक निर्णयांना राजकीय शक्तीचं बळ मिळणं. हे डिमॉनिटायझेशन पासून ते आतापर्यंतचे घेतलेले सगळे आर्थिक हे आपल्याला राजकारणापासून अलिप्त करता येत नाही. हे सगळे निर्णय राजकारणामध्ये बीजेपी आणि RSSचा शिरकाव झाल्याबरोबर घेण्यात आलं आणि ही संपूर्णतः एक श्रमिकांची नव्हे तर गुलामांची बाजारपेठ व्हावी आणि पुन्हा एकदा शूद्रांनी गुलाम व्हावं अशा पद्धतीची आपल्या डोक्यावरचं मस्तक हे कायम त्यांना विकलं जावं आणि त्यांचाच इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट राहावा अशा पद्धतीचा संपूर्ण विकासाचा एक ढाचा बनवण्यात आला. हा जो विकासाचा साचा बनवण्यात आलाय त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रेशर ओबीसी. मला आठवतं की 19 नोव्हेंबर 2022 मध्ये भारत जोडो यात्रेमध्ये पहिल्यांदा ही संधी एका बहुजन विषयावर चर्चा जी ठेवली ती बहुजन विमर्श, तेव्हा राहुल गांधींच्या समोर मला 5 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा मी जेव्हा त्यांना प्रश्न विचारले की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये ओबीसी कुठे आहे,
आता ही सुरुवात होती. भारत जोडो यात्रा पण त्यावेळेला सुरुवातीला आली होती आणि सुरुवात होती संपूर्ण लोकसभा निवडणुकांच्या घडणीसाठी वेगवेगळे जनमानस तयार करणं आणि ज्या इमेजेस बीजेपीने तयार केल्या होत्या वेगवेगळ्या नेत्यांच्या, त्या तोडण्याची ही सुरुवात. एकीकडे आपल्याला आठवत असेल की मागच्या लोकसभेमध्ये महुआ मोहितरावर ज्या पद्धतीचे आरोप करून तिला संसदेतून बाहेर काढण्यात आलं. स्त्रियांच्या बद्दलचं एकीकडे नारी शक्ती वंदना बिल आणलं आणि दुसरीकडे स्त्रियांना मणिपूरच्या स्त्रियांवर बलात्कार झाला तरी प्रधानमंत्री तिथे पोहोचले. बिल्किस बानोच्या संदर्भामध्ये जे आरोपी होते त्यांना आधी सोडून देण्यात आलं. इकडे न्याय व्यवस्था, इकडची गोदी मीडिया, ह्या सर्वांनी अनेक वेळा खूप मोठे खेळ केले आणि ते लोकधार्जिणे न होता ते एका प्रधानमंत्री धार्जिणे किंवा अर्थमंत्री धार्जिणे किंवा गृहमंत्री धार्जिणे असे झाले. अनेक जस्टिस जे बोलत होते त्यांचे आवाज दाबण्यामध्येही ते कुशल ठरले. संजीव भट सारख्या माणसाला पूर्णपणे तुरुंगात टाकायला ते पूर्णपणे यशस्वी ठरले. शर्मिलला त्यांनी अजूनही त्यांनी सोडलेलं नाहीये. ह्या सगळ्या पातळीवर काही जण तुरुंगातच मरण पावले. या पूर्ण पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य आणि बोलण्याचा अधिकार हा एकीकडे नाकारला जात असतानाही ओबीसी समूह आपल्या अधिकाराबद्दल जागरूक होत होता आणि ओबीसी चळवळ एक वेगळ्या अर्थाने उभी राहत. महाराष्ट्रामध्ये जशी उभी राहत होती तशी ती बिहारमध्ये उभी राहत होती, तशी ती उत्तर प्रदेशमध्ये उभी राहत होती आणि एवढंच नव्हे तर तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र, केरळ या सर्व ठिकाणी ओबीसी समूहांच्या संघटना मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसायला लागल्या. तेलंगणाने आपल्यासमोर एक मॉडेल ठेवलं स्टालिननी आणि स्टालिननी जे मॉडेल ठेवलं त्याच्यामध्ये 69% आरक्षण आणि त्या आरक्षणाचा खुलासा करत, कारण ओबीसी हे 52% आहे आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या तुलनेमध्ये 27% आरक्षण देणं हा त्यांच्यावर अन्याय आहे अशा पद्धतीचं गणित दाखवलं. लालू प्रसाद यादवांनी ज्या वेळेला महिला आरक्षणाच्या संदर्भात 50% महिला आरक्षण दिलं आणि त्याच्यामध्ये ओबीसी महिलांना संपूर्णतः आरक्षण दिलं. कोट्यामध्ये कोटाच्या संदर्भामध्ये ओबीसी जसा पुन्हा ओबीसी घटकाशी एक पूर्णपणे फारकत घेण्यात आली तशीच फारकत ही ओबीसी महिलांच्या संदर्भामध्ये आपल्याला दिसून येतं आणि त्या नारी शक्ती वंदना बिलाच्या निमित्ताने मोदींनी फायदा घ्यायचा प्रयत्न केला मोदींनी आणि तो फायदा असा की सगळ्या पूर्ण लोकांनी त्या सहमत झाले. कुणीही 33% आरक्षणाला विरोध केला नाही. पण या 33% आरक्षणाच्या संदर्भात आलेलं हे जे बिल आहे हे बिल लागू केव्हा होणार आहे 10 वर्षांनी. म्हणजे तोपर्यंत या बिलाची अंमलबजावणी होणार नाही. आपल्याला त्याचं प्रतिबिंब दिसलं. आपल्याला प्रतिबिंब दिसते की मागच्या लोकसभेमध्ये असणारी जी संख्या आहे महिला खासदारांची ती संख्या घटून ती आता 74 झाली. म्हणजे याचा अर्थ असा की आज आणि पुन्हा सुद्धा बीजेपी मध्ये पण खूप मोठा फरक आपल्याला दिसून येतो आणि तो म्हणजे लोकांनी ते केलं. लोकांनी स्मृती इराणीला वगैरे निवडून दिलं नाही कारण महागाईचा मुद्दा खूप महत्वाचा ठरला. मुख्यतः मुद्दा डिमॉनिटायझेशनचा पण महत्वाचा ठरला. लोकांना कळलं की पेट्रोलचे भाव कसे वाढले, लोकांना कळलं की अयोध्येचं मंदिर गळतंय, लोकांना कळलं की पूल पडतात आहे, लोकांना कळलं की कशा पद्धतीने आपल्यावर अत्याचार केले जातात. आता जो नीटचा घोटाळा झाला त्या नीटच्या घोटाळ्यामध्ये असे घोटाळे त्यांना चालतात पण मजुरी 10 तास मजुरी करून झाल्यानंतर रात्र शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांना आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सरकार म्हणतं की हे पिछडे आहेत हे कसे पुढे येतील. ते अभ्यास करतात आहेत, ते बरोबरीने येऊ इच्छितात आहे पण अभ्यास न करणारे ज्यांनी परीक्षेच्या दिवशीच फक्त तिथे गेलेत असे मोठमोठ्या IPS अधिकारी किंवा सचिवालयातल्या लोकांच्या मुलं आज नीट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि असे निकाल लागलेत की ज्यांना 10% सुद्धा मार्क नाहीयेत आपल्या स्वतःच्या SSC किंवा 12वीच्या परीक्षेत ते नीट मध्ये एकदम पैकीच्या पैकी मार्क मिळवून पास झाले. असे जे घोटाळे आहेत या घोटाळ्यांमध्ये आज जो दलित वर्ग आहे, जो अल्पसंख्य वर्ग आहे, जो ओबीसी वर्ग आहे, जो अभ्यास करून पुढे येतोय, ज्यांना आरक्षण काढून टाकलंय सरकारने, जरी मंडल आयोगाने दिलं होतं मग ते 27% केलं, मग ते 8 लाखाची क्रिमिलेअरची मर्यादा लावली, तरी सुद्धा मुलं अभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण पाय रोवावं
म्हणून वेगवेगळ्या शाळांमध्ये, वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आज जर आपण बघितलं तर ह्या युवा पिढीमध्ये जे कालचं राघव चड्ढांचं भाषण ऐका, ते त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की त्यांनी पूर्ण आकडेवारी दिलेली आहे. आज जर 65% युवा असतील आणि 35% जे आहेत ते विद्यार्थी आहेत त्याच्यातले, ह्या सर्वांना जर शिक्षण आणि रोजगार मिळायचा असेल तर याच्यामध्ये 52% ओबीसी आहेत. या पिछड्या वर्गाला आज आपण ना सचिवालयात बघत, ना आपण मंत्रालयात बघत, ना आपण रोजगारांमध्ये बघत, ना आपण कुठल्याही मोठ्या कुठल्याही कंपन्यांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये बघत. मग हा वर्ग काय करतोय? हा वर्ग उत्पादक आहे. या उत्पादकांची खाजगीकरणामुळे त्यांची मालकी त्यांच्या लघु उद्योगांमधून काढून टाकण्यात आली, त्यांच्या कुटीर उद्योगांमधून काढून टाकण्यात आली. त्यांचे सगळे हस्तोद्योग पूर्णपणे बरखास्त होतील असं करून कंपन्यांनी त्यांचा माल खरेदी करायचा आणि आपल्या मुख्य विकायचा. अमोल कोल्हेंचं भाषण कालचं खूप महत्वाचं होतं. ते म्हणाले की 20 रुपयाची बाटली मिळते पाण्याची आणि दुधाला भाव मात्र 22 रुपये. म्हणजे शेतकरी जी लागत लावतो, जे प्राणी सांभाळतो आणि एकीकडे गाय गाय म्हणायचं आणि दुधाच्या धंद्यावर मात्र आक्रमण करायचं आणि शेतकऱ्याला त्याला दुधाला सुद्धा भाव मिळू द्यायचा नाही. या पद्धतीचं जे राजकारण या देशामध्ये चाललेलं आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त उत्पादक भरडले गेलेले आहे. राहुल गांधींच्या त्या मीटिंगमध्ये राहुल गांधींशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा राहुल गांधींनी हे मान्य केलं की या देशातले उत्पादक स्त्री असू दे पुरुष असू दे ते विशेषतः पिछड्या वर्गात ठेवले गेले. त्यांना शूद्र म्हटलं गेलं, पण हा शूद्र आणि हा पिछडा वर्गच या देशाची रीढकी हड्डी आहे. म्हणजे स्पायनल कॉर्ड आहे. मला खरं तर स्पायनल कॉर्ड फ्रॅक्चर झाल्यामुळे बसता येत नाही. तर स्पायनल कॉर्ड किती महत्वाचं आहे. आज मी सगळे तक्के बिक्के घेऊन स्वतःला पूर्ण सुरक्षित करून इथे बसलेले. तर हे जे आहे हे कसं काय घडू शकलं की पूर्ण देशाला जो महसूल देणारा जो वर्ग आहे त्या वर्गाचं अस्तित्व, त्या वर्गाचं प्रतिनिधित्व, त्या वर्गाचा आवाज या देशामध्ये पूर्णपणे काढून टाकण्यात आला, मोडून टाकण्यात आला. त्याला प्रतिनिधित्व म्हणून पहिल्यांदा त्यांनी ओबीसी दाखवलं. आता तर ते म्हणतात की ते जैविकच नाही. ते जैविकच नसतील तर त्यांना ते जात धर्माच्या आणि सगळ्यांच्या वरती दैवी अवतार म्हणून स्वतःला घोषित करायला लागलेले आहेत. लक्षात घ्या, याच्यामध्ये आपल्याला धोका असा आहे की आपले सर्व समूहांचं अस्तित्व ते संपूर्णतः दैववादी करून दैवाला शरण जा आणि त्याची पूजा करा आणि त्याचे पाय धुवा आणि ते पाय धुतलेलं पाणी प्या अशा अवस्थेला आणून सोडणार आहे. म्हणून ओबीसींनी हे सगळं बघणं खूप आवश्यक आहे की ओबीसी जाणीव या संपूर्ण काळात झाली. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप महत्वाचं असं आहे की एकीकडे राजकारणामध्ये ज्या पद्धतीने आज स्त्री खासदार आल्यात, म्हणजे आज वर्षा गायकवाड खासदार आहेत, आज रंजिता जी आहे हरियाणाच्या त्या खासदार झालेल्या आहेत, सुप्रिया सुळे खासदार आहेत, आज महुआ मोइत्रा खासदार आहेत. ह्या सर्व जणींनी जे मुद्दे मी आज म्हणते ते मांडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सर्व वक्ते जे आहेत, जे विरोधी पक्षाचे आहेत, त्यांनी सर्वात पहिला मुद्दा केलाय जाती आधारित जनगणना. आणि मला वाटतं, मी ते ओबीसी चळवळीचं अभिनंदन करते की ओबीसी चळवळीमधल्या सर्व नेत्यांनी, सर्व स्त्री पुरुष नेत्यांनी हा मुद्दा लावून धरला आणि हा मुद्दा नसेल तर जाती आधारित जनगणना जर केली गेली नाही तर या देशामध्ये संपूर्णतः एका त्रिवर्णांचा पूर्णपणे मालकीयत होईल. जशी कंपन्यांची आहे या देशात, तशीच पूर्ण ब्राह्मण आणि सनातनी वर्गच पूर्णतः आपल्या हातामध्ये सगळी सत्ता पुन्हा प्रस्थापित करेल आणि संसाधनं घेतील. पण आमच्यासारख्या पिछडा, अल्पसंख्याक, दलित या संपूर्ण समूहाला, वंचित या संपूर्ण समूहाला ते काळं फासतील. आता ओबीसी प्रवर्गाच्या बद्दल खूप महत्वाची गोष्ट काय आहे की ओबीसी प्रवर्गामधून मध्ये सर्वात महत्वाची फूट पाडण्यासाठी त्यांनी ज्या पद्धतीने राम वापरला, बाबरी मस्जिद वापरली, त्यांनी 6 डिसेंबरलाच मुद्दाम ते करण्याचा प्रयत्न केला आणि एकमेकांच्या विरोधामधलं वातावरण तयार केलं आणि ओबीसींना वेगवेगळ्या पातळीवर, विविध पातळीवर, उत्पादनांच्या पातळीवर ते तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतमजूर दलित आहे म्हणून त्याच्या विरोधात जा, अशा पद्धतीने मालक मजूर नाती तयार केली. आंतरजातीय विवाहामध्ये लव जिहाद वगैरे असं आणून मुस्लिम, ओबीसी आणि मुसलमानांच्या घरामधल्या मुली किंवा मुलं यांची हिंदूंच्या घरामधल्या
म्हणजे ब्राह्मण घरामध्ये हिंदू मुस्लिम लग्न चालतात आहे. आपल्याला माहितीये की त्यांचा गाजावाजाही होतोय. त्यांनाही विरोध होतो, त्यांना लव्ह जिहाद म्हटलं जातं, पण त्यांच्याजवळ सत्ता आहे, त्यांच्याजवळ पैसे आहेत. म्हणजे मग तो कतरिना कैफचा असू दे, त्या तो सोनाक्षी सिन्हाचा असू दे, असे लग्न मान्य केले जातात. एक काळ असा होता की मी नसिरुद्दीन आणि रत्ना पाठकचं लग्न झालं तर त्याच्याबद्दल खूप मोठी गाजावाजा नव्हता होत. पण आता तो गाजावाजा केला जातोय, कारण आता मुस्लिम या शब्दाला त्यांनी कटुता प्राप्त करून दिली आहे, मुस्लिम या शब्दाला शत्रुत्व प्राप्त करून दिले. आणि म्हणून अशा प्रकारचे आंतरधर्मीय विवाह हे आपण स्वागतार्ह मानले पाहिजे. पण याला जो विरोध बीजेपी आणि RSS करत होते, त्याला तोंड फोडण्यासाठी विशेषतः ओबीसी, दलित, वंचित, अल्पसंख्य गटातून ज्या पद्धतीचं वातावरण, सलोख्याचं वातावरण तयार करणं, त्या पद्धतीने सांप्रदायिक सद्भाव तयार करणं, असा जो संपूर्णतः काळ गेल्या दशकामध्ये यांनी जे केलेलं वातावरण आहे, त्याला संपूर्णतः काउंटर अशा पद्धतीचा, प्रतिक्रांतीला काउंटर असा सामाजिक क्रांतीचा एक वेगळ्या प्रकारचा ची रुजवात करण्याचा काळ झाला. आणि त्याला भारत जोडो अभियान असेल किंवा इंडिया आघाडी असेल, या सर्वांनी त्याला एक संपूर्ण हातभार दिला. या हातभारामध्ये ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये ओबीसी समूह गोंधळलेला होता. ओबीसी समूहाला कळत नव्हतं की त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे जायचं का, मी महाराष्ट्रातल्या बोलते, त्यांनी इंडिया आघाडीकडे जायचं का, त्यांनी बीजेपीकडे जायचं का. मग त्यांनी असं म्हटलं की ओबीसी व्यक्ती जिथे जिथे उभी केली जाईल तिथे तिथे आम्ही त्यांना मत देऊ. आता प्रश्न असा आहे की निर्मला सीतारामन स्त्री आहे आणि मी स्त्रीवादी आहे, म्हणून मी निर्मला सीतारामन आणि स्मृती इराणीला जर मत दिलं तर त्यांची वैचारिक पातळी ही बीजेपीला मतदान करणारी, RSSची मांडणी करणारी, पुष्यमित्र शृंगाला धरणारी, तथागत गौतम बुद्धाला नाकारणारी, संविधानाला नाकारणारी आणि संपूर्णतः एकूण वर्गीय पातळीवर सुद्धा मजूर, कामगार, श्रमिकांना नाकारणारी अशा पद्धतीची वैचारिक पातळी आहे. त्या वैचारिक पातळीला असणाऱ्या या स्त्रिया स्त्री आहेत म्हणून त्यांना मतदान केलं तर ते चुकीचं ठरतं. हे समजावून सांगण्यात अनेक लोकांचा खूप वेळ गेला आहे. ओबीसींनी पण हे समजलं पाहिजे की बीजेपी मध्ये ओबीसी आले तर बीजेपी मध्ये ओबीसीचा अजेंडा येईल, हे जे आपण म्हणत होतो ते खोटं ठरलेलं आहे. बीजेपी शिवसेनेची जी युती शिंदे गटामध्ये आहे तिथे कितीही म्हटलं तरी भुजबळ असले तरी ओबीसी अजेंडा येऊ शकत नाही. याचं कारण आपण शोधलं पाहिजे. याचं कारण असं आहे की वरून सूत्र चालतात आणि वरून आदेशाची सूत्र जिथे चालतात तिथे लोकशाही संपते. लोकशाहीमध्ये ओबीसी जर जिवंत ठेवायचे असतील तर लोकशाहीमध्ये या वेळेला मग अनेक ओबीसींनी इंडिया आघाडीला प्रमुख मानत किंवा इतर पण पक्षांमध्ये, समाजवादी पक्षांमध्ये आपलं स्थान, अस्तित्व रेखाटण्यासाठी काम केलं. अजूनही आपल्याकडे संख्या जाहीर झालेली नाही स्टॅटिस्टिक्स की संपूर्णतः लोकसभा राज्यसभेमध्ये किती ओबीसी निवडून आले. आता ती संख्या आपल्याला कळल्यानंतर आपल्याला कळेल की ओबीसींचं एकूण पर्सेंटेज किती. पण मी सांगते की सर्वात ही पहिली अशी विधानसभा आहे की जिथे लोकसभा आहे. या लोकसभेच्या आणि आता नंतर येणारं विधानसभा आणि विधान परिषदेचं इलेक्शन पण आपल्या समोर आहे. तर या सगळ्यांचा विचार करता ओबीसींनी आज जी जागा राजकारणामध्ये बनवली, मग ते कुठलेही नेते असू दे, ते वेगवेगळ्या ओबीसी संघटनांचे नेते आहेत, जास्तीत जास्त पुरुष नेते आहेत, पण स्त्री नेत्यांनी सुद्धा आपली जागा बनवण्याचा हा सगळा काळ होता. आणि या काळामध्ये त्यांनी किमान आपण दृश्य रूपात दिसू, आपल्या मागण्या पुढे येतील, आपल्या मागण्यांचं अस्तित्व राजकीय पटलावर घडेल, एवढंच नव्हे तर जे पूर्वीचे मुद्दे होते, इंदिरा साहनी, क्रीमी लेअर वगैरे, ते मागे पडून जातीगत जनगणना, ओबीसींचे रोजगारामधलं त्यांचं आरक्षण, प्रत्येक ठिकाणी आरक्षण, हे सगळे मुद्दे खूप प्रमुख ठरले. सर्वात शेवटच्या मुद्द्याला मी येते कारण आता मला फार वेळ बसणं होणार नाही. सर्वात शेवटचा मुद्दा जो आहे, आणि मग माझी शृंखलेच्या पद्धतीने आपण घेऊया ही भाषण, म्हणजे मग बाकीच्या मुद्द्यांना मला हात लावता येईल. तर यामध्ये आपल्या लक्षात असं येतं की प्रियांका गांधी, राहुल गांधी या सर्वांच्या याच्यामध्ये उत्पादक, महसूल देणारे स्त्री, पुरुष, शेतकरी, कामगार, मजूर हे संपूर्णतः मुख्य अजेंड्यावर आहे, पहिल्या अजेंड्यावर. या पहिल्या अजेंड्यावर आल्यामुळे उत्पादक हे मालक झाले पाहिजे अशा पद्धतीची मागणी उठवली. म्हणजे
जात आणि वर्ग हे दोन्ही एकत्र आहेत. हे मंडलनी सच्चरनी दाखवलेलं कमी पूर्णपणे जे एक आपल्या समोर जे प्रमेय मांडलं ते प्रमेय यावेळच्या राजकारणामध्ये पुढे आले. या प्रमेयाचं सिद्ध करण्याची जबाबदारी आता आपल्याला विधान परिषदेमध्ये आहे. दुसरं असं की आपली जी मागणी आहे त्या मागण्यांमध्ये जातीगत जनगणनेसोबत आरक्षणाची जी मागणी होती त्यांनी मराठा समाज खूप उद्वेलित झाला. आपल्याला जरांगेंचं उदाहरण दिसतं की जरांगेंनी उपोषण केलं आणि मराठा समाजाला EWS म्हणजे इकॉनॉमिक विकर सेक्शन्स या आर्थिक दुर्बल घटकांमधलं आरक्षण मिळालं असताना त्यांना मराठा म्हणून वेगळं आरक्षण मिळत असताना त्यांना ओबीसी मध्ये आरक्षण हवं. ओबीसी मध्ये आरक्षण मिळालं तरच ते त्यांना ती मान्यता हवी. आता हे का हवंय? ह्या पिछड्या वर्गाला ते का घाबरतायत? या पिछड्या वर्गावर आपली सत्ता प्रस्थापित व्हावी म्हणून का केलं जात आहे? जे मराठे संपूर्णतः आर्थिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांना स्वतंत्र आरक्षण नक्की द्या. पण पिछड्या वर्गामध्ये कोण कोण आहे? 27% ज्यांना मिळतंय त्या आरक्षणामध्ये पूर्णपणे जे अदर बॅकवर्ड कास्ट मध्ये मानल्या जातात त्या महाराष्ट्रातलं आपण उदाहरण घेऊ. त्याच्यामध्ये 348 ते 352 झालेले असे 352 जात समूह आहेत, जाती आहेत, वैयक्तिक जाती आहेत. दुसरं म्हणजे ट्रान्सजेंडर आहेत. तिसरं म्हणजे NT-DNT भटके विमुक्त आहेत. भटक्या विमुक्तांचा पहिल्यांदा यावेळेला संपूर्ण लोकसभा राज्यसभा इलेक्शन मध्ये मोठा आवाज उभा राहिला आणि तुम्हाला दिसेल की इंडिया आघाडीमध्ये भटक्या विमुक्त समूहातील स्त्री प्रतिनिधी आघाडीवर आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या पातळीवरचे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे. त्या प्रदेशाध्यक्ष पण आहेत किंवा त्यांनी त्यांच्या समूहाचं अध्यक्षपद देऊन त्या समूहाच्या प्रश्न मांडण्याची संपूर्णतः त्यांच्यावर जबाबदारी टाकण्यात. म्हणजे NT-DNT समूह सुद्धा ओबीसी मध्ये आहे. आता प्रश्न असा आहे की जे विकलांग, अपंग, दिव्यांग आहेत त्यांना पण ओबीसी मध्ये सामील करा अशी मागणी आहे. प्रश्न असा आहे की ट्रान्सजेंडर, LGBTQ समूह, मुस्लिम आणि ख्रिश्चन हे जे अल्पसंख्याकांमधलं जे आरक्षण आहे ते आरक्षण धर्माच्या ह्याच्यावर मिळू शकत नाही म्हणून सांस्कृतिक आरक्षणाच्या अंतर्गत त्यांना ओबीसी आरक्षण. याचा अर्थ ओबीसी आरक्षणामध्ये फक्त हिंदू धर्मातले ओबीसी नाहीत, ज्यांना हिंदू कॉलम लिहून ओबीसी लिहिलं जातं ते नाही. म्हणजे 52% वरती संख्या होते आणि ज्या 27% आधार ठरवण्यात आला तो आधारच मुळामध्ये चुकीचा ठरतोय आणि ज्या महिलांच्या निकषांवर ओबीसी ठरवायला पाहिजे त्या महिलांचे निकष लावले तर तोही आधार चुकीचा ठरतो. कारण ह्या पिछड्या वर्गातल्या सर्वात जास्त स्त्रिया या पाणी आणण्यामध्ये त्यांचा दिवसातला 4 तासापासून 8 तास जातात. या महिला 200 रुपये रोजापेक्षा कमी याच्यावर काम करतात, त्या दारिद्र्य रेषेखाली आहेत. या महिला शेतकरी आत्महत्या झालेल्या घरामधल्या महिला आहेत. त्यांना तुम्ही लाडकी बहीण योजना करा नाहीतर तुम्ही कुठलीही करा, हे 1500 रुपये सुद्धा त्यांना महिना पुरणार नाहीत. अशी विचित्र अवस्था त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी नसणार आहे. त्यांना निराधार याला आधार मिळण्यासाठी 1500 रुपये हे लालूच दाखवलं तरी ह्या लाडक्या भावाच्या बहिणीला रोजगारामध्ये संधी मिळणं आणि रोजगारामध्ये तिला महिन्याला आणि वर्षाला पॅकेज मिळणं हे खूप महत्वाचं आहे. तिच्या शेतीमालाला भाव मिळणं आणि पूर्णपणे किसान विरोधी कायदे जे आहेत त्या कायदे पूर्णपणे बंद करणं हे खरं तर लाडक्या बहिणीला पुन्हा लाडक्या बहिणीला ही भावाच्या संपत्तीमध्ये पूर्णपणे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तसे ज्याच्याकरता त्यांनी हिंदू कोड बिलाचा राजीनामा दिला होता तसं वारसागत हक्कांमध्ये सुद्धा आणि वडिलांनी कमवलेल्या कमाईमध्ये आणि त्या घरामध्ये सुद्धा अर्धा हिस्सा मिळाला पाहिजे. हे कायद्याने सांगितलेलं आहे, कायद्यामध्ये लिहिलेलं आहे. ते मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न पण करायला पाहिजे आणि अशा पद्धतीच्या घोषणा करून संजय गांधींनी मग या ज्या घोषणा केल्या जातात त्याच्यामध्ये मग संजय गांधी निराधार योजनेमधला पैसा मिळेल का? बाकीच्या सगळ्या योजनांमधला पैसा मिळेल का? की फक्त 1500 रुपयाला आपल्याला तोंडाला पानं पुसली जातील याची सगळी संदिग्धता ठेवली गेलेली आहे. या सर्व मध्ये सर्वात जास्त घटक कोण आहे? सर्वात जास्त संख्येने घटक हा ओबीसी महिलांचा आहे, ओबीसी पुरुषांचा आहे. ओबीसी पुरुष आज महिलांच्या आधारावर अवलंबित आहेत कारण त्यांच्या हातातून शेती निघालेली आहे, त्यांना रोजगार नाहीये, त्यांच्या कंपन्या नाहीये, त्यांना
कुंभार असू दे, शिल्पी असू दे, या सर्वांसाठी आलेल्या ज्या ज्या सगळ्या मोठमोठ्या इंडस्ट्री आहे, त्यांनी यांचे रोजगार खाऊन टाकलेले आहेत. मोठी विस्थापन झाली आहेत, ती मोठमोठ्या प्रकल्पांमुळे झाली आहेत. या सर्वांच्या मुळे आज जर बघितलं, मग ते कुठे रिलायन्स येऊ दे, नाहीतर कुठल्या फॅक्टरीज येऊ दे, नाहीतर कुठल्या मोठे बांध येऊ दे, या सर्व प्रकल्पांमुळे विस्थापित झालेल्यांच्या मध्येही ओबीसीची संख्या सर्वात जास्त आहे. हे सगळे विषय हे आर्थिक वाटत असले तरी ते राजकारणाशी जोडलेले आहेत. राजकीय निर्णय, राजकीय पॉलिसीज, राजकीय नीती ज्या जशा पद्धतीने ओबीसीच्या संदर्भामध्ये विचार करत घेतल्या जातील, त्यांना ओबीसींना प्रत्येक ठिकाणी प्राथमिकता देऊन त्यांच्या विषयाला प्राधान्य देऊन जेव्हा बोललं जाईल, तेव्हा या देशामधल्या विकासामध्ये आपल्याला या 52% किमान 27% तरी विकासामध्ये दिसायला लागतील असं मला वाटतंय. म्हणून राजकीय दृष्ट्या ओबीसीचं भविष्य खरं तर उज्ज्वल आहे, कारण आता ओबीसी दिसायला लागलाय सगळीकडे. मंडल आयोगाच्या लढाईनंतर, मंडल आयोगाची अंमलबजावणी नंतर आपल्याजवळ 7 ऑगस्टला ज्यावेळेला 1990ला व्ही पी सिंगांनी आपल्याजवळ मंडल दिला आणि मंडळाला रिपोर्ट दिला, त्याच्यानंतरचा काळ लोटला आहे. सच्चर कमिशनचा रिपोर्ट मुस्लिम ओबीसीसाठी खूप महत्वाचा आहे. रंगनाथ मिश्रा रिपोर्ट महत्वाचा आहे. एनटीडीएनटी साठी रेणके आयोगाचा रिपोर्ट महत्वाचा आहे. हे सगळे रिपोर्ट जर एकत्र केले तर आज पिछड्यांच्या विकासाचा एक वेगळा जाहीरनामा तयार होऊ शकतो. आणि तो जाहीरनामा तयार करण्यासाठी आता ओबीसी नेतृत्वाने या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या मतांचे जे कोणी आलेले लोक आहेत ते विरोधी पक्षात असतील किंवा थोडेफार अगदी एखाद दोन बोटावर मोजण्यासारखे जर सत्ताधारी पक्षात असतील, त्यांना सगळ्यांना धरून संपूर्णतः लोकसभा, राज्यसभेमध्ये आणि इव्हन विधानसभा आणि विधान परिषदेच्या इलेक्शनमध्ये तर वेगळी भूमिका करावीच, पण आता चालणाऱ्या या सगळ्या अधिवेशनामध्ये आपले मुद्दे लावून धरणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ते जर झालं तर मला असं वाटतं की एक पूर्णपणे वेगळ्या प्रकारचं राजकारण, पिछड्यांचं राजकारण, जे पिछडे ठेवले गेलेले आहेत त्या शूद्रांनी संपूर्णतः मुख्य प्रवाहात येण्याचं, समावेशाचं राजकारण सुरू होईल अशी मला खात्री आहे. मला खूप सारे प्रश्न तुम्हाला असतील. मी जी मांडणी केली आहे ती मांडणी एक संपूर्ण सर्वसमावेशक पद्धतीची मांडणी असावी असा माझा आग्रह होता. म्हणून मी खूप सारी नावं कदाचित गायली असतील. पण आत्ताच नुकतंच मी एका चॅनलवर जेव्हा ओबीसी महिलांच्या राजकीय आरक्षण आणि ओबीसी महिला ज्या पद्धतीने आज महिला आरक्षणाचा मुद्दा घेतला गेला, त्या महिला आरक्षणाच्या संदर्भामध्ये ओबीसी, दलित, मुस्लिम, बाकीचे अल्पसंख्याक, शीख असतील, बौद्ध असतील, जैन असतील, पारशी असतील, या तिथे पोचल्यात की नाही पोचल्यात याचा एक आढावा घेण्याचा प्रयत्न केला. तसा कदाचित पुढच्या बहुजन संघटकमध्ये आपण महिलांचं राजकीय क्षेत्रामध्ये विशेषतः ओबीसी, दलित, अल्पसंख्याक महिला, आदिवासी महिला या सर्वांचं भविष्य काय आहे आणि आत्ताचं वास्तव काय आहे याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करू. मी पुन्हा एकदा राहुल आणि बहुजन संघटक यांचे आभार मानते आणि इथे थांबते. जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान कुल जोहार, जय संविधान, जिंदाबाद.